नाशिकच्या मालेगावमध्ये पुन्हा एकदा भाषा आणि फलकांवरून वाद पेटला आहे। सकाळ हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता हर्षा ठाकूर यांनी मालेगाव नगरपालिका इमारतीवरील उर्दू भाषेतील फलक तातडीने हटवण्याची आग्रही मागणी केली। या फलकांमुळे हा परिसर पाकिस्तानसारखा वाटतो असा वादग्रस्त दावा करत त्यांनी मालेगावमधील भूमी जिहाद रोखण्यासाठी हे उर्दू फलक काढणं गरजेचं असल्याचं म्हटलं। या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। मालेगाव हा मुस्लिम बहुल भाग असल्याने येथे भाषा, संस्कृती आणि चिन्हांवरून यापूर्वीही अनेकदा वाद झाले आहेत। या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। काहींच्या मते हा भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा मुद्दा आहे, तर काहींनी कायदेशीर चौकटीत राहूनच यावर तोडगा काढायला हवा असं मत व्यक्त केलं आहे। मालेगावचा इतिहास पाहता येथे यापूर्वी अनेकदा जातीय आणि सांप्रदायिक तणाव निर्माण झाला होता। त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। हिंदुत्ववादी संघटनांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता स्थानिक प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।